नमस्कार मंडळी. इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सनावळ्या, राजा महाराजांच्या गोष्टी, लढाया, बरोबर ना? पण थांबा, इतिहास फक्त एवढाच नाहीये. आज आपण एक अशा धड्याबद्दल बोलणार आहोत, उपयोजित इतिहास, जो आपल्याला दाखवून देईल की इतिहास आपल्या रोजच्या आयुष्यात किती आणि कसा महत्वाचा आहे. आणि हो, बोर्डाच्या परीक्षेसाठी तर हा एकदम हुकमी एक्का आहे. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग तो आपल्या रोजच्या कामात अगदी विज्ञानापासून ते व्यवसायापर्यंत कसा वापरला जातो ते पाहू. आपला जो वारसा आहे तो कसा जपायचा आणि इतिहासाच्या अभ्यासातून करिअरच्या कोणत्या संधी मिळतात हेही बघू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये या धड्यावर पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे याची खास रणनीती. चला तर मग सुरू करूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो नाही का, की अरे हा इतिहास शिकायचा कशाला? जुन्या गोष्टी, तारखा, राजे रजवाडे या सगळ्याचा आजच्या काळात काय उपयोग? तर मंडळी, याच प्रश्नाचं उत्तर आहे उपयोजित इतिहास. चला बघूया ते कसं. ओके, तर मग आपण आलोय आपल्या पहिल्या मुद्द्यावर, उपयोजित इतिहास. हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण याचा अर्थ खूप सोपा आणि इंटरेस्टिंग आहे. हा फक्त पुस्तकातला एक शब्द नाहीये, तर हा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक पूल आहे असं समजा. चला याची सोपी व्याख्या बघूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या त्यातून शिकायचं आणि त्या ज्ञानाचा वापर आजच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आपलं भविष्य अधिक सुरक्षित, अधिक चांगलं बनवण्यासाठी करायचा. म्हणजे बघा, इतिहासाचं ज्ञान हे फक्त इतिहासकारांसाठी नाही, तर ते आपल्या सगळ्यांसाठी आहे, आपल्या रोजच्या आयुष्यासाठी आहे. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. एक असतो पारंपरिक इतिहास, जो फक्त अभ्यासक आणि संशोधक वाचतात. पण जेव्हा हाच इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांच्या जीवनाचा भाग बनतो, तेव्हा त्याला जनांसाठी इतिहास किंवा पब्लिक हिस्ट्री असं म्हणतात. आणि हीच उपयोजित इतिहासाची खरी ओळख आहे, इतिहास सगळ्यांसाठी. आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. अनेकांना वाटतं, अरे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं इतिहासाशी काय देणं घेणं? दोन्ही एकदम वेगळे विषय आहेत. पण थांबा, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या क्षेत्रांमध्ये इतिहासाची भूमिका किती मोठी आहे. बघूया तरी कसं. हे बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञानातला प्रत्येक नवीन शोध हा एक मोठ्या इमारतीसारखा असतो. एकदम शून्यातून काहीच तयार होत नाही. आधीच्या संशोधकांनी जो पाया रचला, जे शोध लावले, त्याचा अभ्यास केल्याशिवाय नवीन शोध लावणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे वाफेच्या इंजिनाचा शोध लागला म्हणून तर आज आपण आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत पोचलो, बरोबर? ही एक साखळी आहे आणि इतिहासाचं ज्ञान ही साखळी समजून घ्यायला मदत करतं. आणि हे फक्त विज्ञानापुरतं मर्यादित नाही. व्यापार, उद्योग, मॅनेजमेंट इथेही इतिहासाचा खूप मोठा वाटा आहे. विचार करा, बाजारात कोणती वस्तू चालेल हे कसं ठरतं? कंपन्या आधी अभ्यास करतात की लोकांच्या आवडीनिवडी कशा बदलल्या, पूर्वी कोणत्या चुका झाल्या होत्या. ह्या सगळ्या म्हणजे बाजाराच्या इतिहासाचा अभ्यास करूनच पुढची रणनीती ठरवली जाते. भूतकाळातील चुका टाळता येतात आणि यशाचा मार्ग सोपा होतो. बरं, आता आपण इतिहासाच्या एका अशा भागाकडे वळूया जो आपण डोळ्यांनी बघू शकतो, अनुभवू शकतो. तो म्हणजे आपला वारसा, आपली हेरिटेज. बघूया इतिहासाचा आणि या वारसाचा काय संबंध आहे. आपला हा जो वारसा आहे ना, तो मुख्यत्वे दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे मूर्त वारसा. मूर्त म्हणजे ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, जसे की आपले किल्ले, जुन्या वास्तू, मंदिरे, शिल्पे. आणि दुसरा प्रकार आहे अमूर्त वारसा. अमूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत, पण अनुभवू शकतो. जसं की आपल्या आजीच्या गोष्टी, लोकगीतं, सण साजरे करण्याच्या पद्धती, पारंपरिक ज्ञान. हे सगळं पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे. आणि मूर्त वारसाचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वेरूळचं कैलास मंदिर. जरा विचार करा, एक अख्खा डोंगर कोरून हे मंदिर बनवलं आहे. हे फक्त दगड नाहीत, तर आपल्या पूर्वजांच्या अफाट कौशल्याची, त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. हा आपल्या गौरवशाली इतिहास आहे. आणि म्हणूनच अशा वारसाचं जतन करणं, त्याची काळजी घेणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की इतिहासात शिक्षण घेतलं म्हणजे फक्त शिक्षक किंवा प्रोफेसर होता येतं. पण हे अजिबात खरं नाहीये. उलट इतिहासाचं ज्ञान आजच्या काळात करिअरची अनेक नवी दारं उघडतं. कोणती? चला बघूया. हे बघा,
म्युझियम म्हणजे संग्रहालय आणि पर्यटन क्षेत्रात तर इतिहासाचं ज्ञान आवश्यक आहेच. पण जरा वेगळा विचार करा. एखादा पत्रकार जेव्हा आजच्या घटनेवर लिहितो तेव्हा त्याला त्या घटनेचा ऐतिहासिक संदर्भ द्यावा लागतो. किंवा समजा एखादा ऐतिहासिक सिनेमा बनवायचा आहे, तर त्या काळातले कपडे, भाषा, राहणीमान हे सगळं अचूक दाखवण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांचीच गरज लागते. म्हणजे संधी भरपूर आहेत. ओके, तर आतापर्यंत आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, हे सगळं समजून घेतलं. पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. बोर्डाच्या परीक्षेत यावर प्रश्न आला तर उत्तर कसं लिहायचं आणि पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे? चला, आता याची तयारी करूया. समजा परीक्षेत थेट प्रश्न आला की उपयोजित इतिहास ही संकल्पना स्पष्ट करून विविध क्षेत्रांतील त्याचे उपयोजन लिहा. 5 मार्कांचा प्रश्न आहे. आता याचं उत्तर कसं लिहायचं, काय काय मुद्दे त्यात यायला हवेत, चला आपण मिळून याचं एक परफेक्ट उत्तर तयार करूया. कोणत्याही मोठ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना एक स्ट्रक्चर, एक रचना खूप महत्वाची असते. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. 1. सगळ्यात आधी उपयोजित इतिहासाची व्याख्या लिहा. 2. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. 3. विज्ञान, कला, व्यवस्थापन अशी किमान 4-5 क्षेत्र सांगा. 4. त्यापैकी 2-3 क्षेत्रांमध्ये इतिहास कसा उपयोगी पडतो हे उदाहरणासह सांगा. आणि 5. एका चांगल्या वाक्याने शेवट करा की उपयोजित इतिहास का महत्वाचा आहे. बस, या 5 पायऱ्या फॉलो केल्या की पूर्ण मार्क नक्की. आणि हा एक प्रोटेप आहे. उत्तर लिहिताना काही महत्वाचे शब्द वापरायला विसरू नका. जसे की उपयोजित इतिहास, जनांसाठी इतिहास, मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक वारसा, अभिलेखागार. हे शब्द जेव्हा उत्तरपत्रिकेत दिसतात तेव्हा तपासणाऱ्यावर चांगला प्रभाव पडतो आणि गुण मिळायला मदत होते. तर हे शब्द नक्की लक्षात ठेवा. तर आजच्या या विश्लेषणानंतर एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली असेल की इतिहास हा फक्त भूतकाळात रमणारा विषय नाही, तर तो भविष्य घडवणारं एक शक्तिशाली साधन आहे. तंत्रज्ञानापासून ते पर्यटनापर्यंत सगळीकडे त्याची गरज आहे. तर मग आता इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का, यावर नक्की विचार करा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.